आजच्या कार्यक्रमाला आमच्या उषा आई मराठी, मी आता ताई नाही बोलणार, उषा आई मराठींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवर आणि इथे जमलेले सर्व पक्षीय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम माझा जय महाराष्ट्र। आज खरंच उषाताईंच्या वाढदिवसाला येऊन ताईंचं कार्य काय आहे, म्हणजे आम्हाला शिवसेना भवनला सगळ्यांना माहीत होतं की ताईंचं कार्य काय आहे, पण त्यांच्या विभागात सुद्धा त्या किती कार्यरत आहेत हे ताई आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला कळालेलं आहे। कारण खरंच असं खूप क्वचितच होतं की एखाद्याचा वाढदिवस असेल आणि त्या वाढदिवसाला सर्व पक्षीय लोक, मी पाहिलं की 2 जणांचे वाढदिवस होते, त्या व्यक्ती सुद्धा ताईंच्या वाढदिवसाला ते उपस्थित होत्या। म्हणजे मी तर बघते थोरा मोठे आणि सगळेच, आणि ताई तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी, तुमची जी त्यांना म्हणजे लहानाचं मोठं करण्यामध्ये तुम्ही जे त्यांना संस्कार दिले, त्याच वाढदिवसाचं ते ऑर्गनायझेशन केलंय मला वाटते त्या आनंद भाऊंनी, आणि ताई तुम्ही, लीना ताई ना तुमचं नाव, तुम्ही दोघांनी जे आज केलेलं आहे ते त्यात खरंच ताईंचं कार्य आम्हाला दिसतंय। आणि खरंच म्हणजे ताई ज्या तळागाळात, म्हणजे माझा अनुभव सांगेन, 2018ला सर्वप्रथम मी संपर्क प्रमुख झाले आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे नवीन, आम्ही ज्युनियर आणि आमच्या मराठी ताई सिनियर, तर त्यावेळेला जेव्हा माझी सुरुवात झाली एक संपर्क प्रमुख म्हणून, तर त्या सिनियर काही महिला होत्या ना ताई, त्या थोड्या आम्हाला ज्युनियर लोकांना थोड्या, तुम्हाला समजतं ना, म्हणजे जास्त भाव देत नव्हत्या। पण आमच्या उषाताई जसं चेहऱ्यावर दिसतात ना, आनंदी, अगदी प्रसन्न, तसंच त्यांनी मला एवढं प्रेमाने जवळ केलं, तर मला कधीच वाटलं नाही की त्या सिनियर आहेत आणि मी ज्युनियर आहे। म्हणजे त्यांचा स्वभाव जसा तुमच्या विभागात असेल तसाच स्वभाव त्यांचा पूर्ण महाराष्ट्रातली आमची जी महिला आघाडी आहे शिवसेनेची, सगळ्या महिलांना त्या अशाच प्रेमाने जवळ घेतात आणि अगदी आईसारख्या वागवतात। म्हणून मी म्हटलं आज उषा आई ताई म्हणणार त्यांना मी। आणि खरंच माणसाच्या कामाची पोचपावती, म्हणजे नॉर्मली मी जेवढ्या राजकीय लोकांचे बर्थडे अटेंड केले, ज्या ज्या बर्थडे पार्टीजला गेली, तर तिकडे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मला दिसले ऑनेस्टली, मग ते मंत्री का असेना। परंतु आज ताईच्या वाढदिवसाला मी पाहते सर्व पक्षीय लोक इथे आलेत आणि ही आमच्या ताईंच्या कामाची पोचपावती आहे। आणि मला जास्त काय बोलायची गरज नाही, कारण का मला वाटतं आपले सूत्रसंचालक बरंचसं काही ताईंबद्दल बोलले, या ताई बोलल्या, आज जे मान्यवर उपस्थित सगळ्यांनीच ताईंची कामं सांगितली। तर उषा आई, खरंच तुम्हाला आम्हा सर्व समस्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आणि माझ्या कोरे गायकवाड परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा। एवढं बोलून थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।